पुढल्या बातमीकडे या मदत पाकिटावरती कुणाचे फोटो लावलेत, शिवसेनेनं समोर आणला ठाकरेंचा दुटप्पीपणा। कोकणामध्ये पूरग्रस्तांना मदत वाटताना उद्धव ठाकरे यांचे फोटो देखील त्याच्यावरती त्या पाकिटांवरती लावण्यात आले होते। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा चर्चा करण्याचा प्रयत्न करूया। शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे आता माझ्यासोबत आहेत। शीतलजी, आपण पाहतो आहोत की ज्या पद्धतीने ही मदत दिली जाते शेतकऱ्यांना एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्याच वेळेला या मदतीच्या पाकिटांवरती जे पार्सल्स आहेत त्याच्यावरती उद्धव ठाकरेंचे फोटो दिसतात। आपण कशा पद्धतीने पाहताय या सगळ्याकडे? मराठवाड्यामध्ये जी परिस्थिती पूर परिस्थिती निर्माण झाली आणि तेथील शेतकऱ्यांची किंवा नागरिकांची जी परिस्थिती ती खरोखर भयावह आहे, दुःखदायक आहे आणि त्याच्यातून मार्ग हा काढला पाहिजे। परंतु अशा वेळेला उबाठाचे सर्व नेते ज्या पद्धतीने राजकारण करतायत खरोखर ते दुर्दैवाचं आहे। कदाचित उबाठा गटाला थोडा विस्मरणाचा परिणाम झाला असेल, त्यांना बहुतेक विस्मरण झालं असेल, कारण त्यांचं नेहमी कसं आहे ना की स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, ही जी म्हण आहे ना ही म्हण त्यांना चपखल लागते। म्हणून त्यांना आठवण करून देण्यासाठी त्यांचेच जुने फोटो आहेत ते त्यांना दाखवले की तुम्ही कशा पद्धतीने काम करत होतात। आज ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांवर बोलले जाते, आमचं म्हणणं आहे की त्यांना गरज पोचणं गरजेचं त्यावेळेला गरजेचं आहे। त्यामध्ये काय आहे, त्याच्यावर काय असण्यापेक्षा त्याच्यामध्ये कुठल्या वस्तू आहेत आणि त्या गरजेच्या वस्तू जेव्हा त्या व्यक्तीला मिळतात तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा जे भाव असतात हे जास्त महत्वाचं आहे। परंतु हे न करता स्वतः काही मदत करायची नाही, दुसऱ्यांनी केले तर त्याच्यात खुचपटा काढायचा हा नेहमी उभाटाचा विषय असतो। आणि त्यांनी आधी काय केलं होतं, स्वतःला जेव्हा दुसऱ्याकडे एक बोट दाखवतात त्या तुमच्याकडे 4 बोटं आहेत हे विसरू नका आणि हे कदाचित ते विसरले होते म्हणून त्यांना आज ही आठवण करून। शीतलजी, याच्यामधून एक मानसिकता समोर येते की ज्या पद्धतीनं अशा पद्धतीची नैसर्गिक आपत्ती ज्या वेळेला येते त्यावेळेला राजकारण करण्याची संधी मात्र सोडायची नाही, असं काही होतंय? अगदी अगदी खरं तर ते दुर्दैव आहे आणि ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये, ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाहीये। परंतु आता ज्या पद्धतीने बोललं जातं आज तुम्ही एक लक्षात घ्या, म्हणजे आम्ही मोठेपणा म्हणून सांगत नाही, परंतु कुठलीही जर अशी नैसर्गिक घटना घडली किंवा कुठलीही दुर्दैवी घटना घडली, मग ती अगदी इशाळवाडीची असू दे, पहलगामची असू दे, महाडचा पूर असू दे, धावत जाणारी व्यक्ती हे एकनाथ शिंदे साहेब आहेत। हे काही आपल्याला कुठला अवॉर्ड मिळावं म्हणून केलेलं नाहीये, पण ही त्यांची लोकांचं दुःख वाटून घेण्याची, त्यांना मदत करण्याची एक भूमिका नेहमी शिंदे साहेबांची असते। आज इशाळवाडीमध्ये 8 तास तो माणूस मुख्यमंत्री असताना भर पावसात चढून गेला, तिथे उद्धव ठाकरे खालती येऊन पायाला चिखल लागू नये म्हणून इशाळवाडीच्या पायरीशी सुद्धा ते उतरले नाहीत। त्याच्यामुळे हे राजकारण करण्याचा विषय नाही, पण जर तुम्ही जर एखादी आमच्यावर आरोप केला तर आरोपाचं सुद्धा उत्तर तेवढंच थेट मिळेल। ही आरोप करण्याची वेळ नाहीये ही आम्हाला कल्पना आहे, पण तरी सुद्धा जर समोरचा माणूस जर अशा पद्धतीने घाणेरडे आरोप करत असतील तर त्याला उत्तर द्यायला शिवसेना सक्षम आहे। धन्यवाद शीतलजी, आपण आमच्याशी बोललात त्यासाठी।